बातमी आहे शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या संदर्भातली। काश्मीरच्या पूंछ भागात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारे यांना त्यांच्या मूळ गावी कारवेमध्ये अखेरचा निरोप देण्यात येतोय। कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवे गावच्या या वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खी पंचक्रोशी या ठिकाणी लोटली आहे। लष्करी इतमामात शहीद राजेंद्र तुपारेंना अखेरचा निरोप देण्यात येतोय। आज सकाळी बेळगावात जवानांकडून शहीद तुपारे यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव कारवे गावात आणण्यात आले। शहीद राजेंद्र तुपारे यांच्या बलिदानामुळे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। जिल्हा सैनिक या अधिकारी म्हणजे सुभाष मान्यवरांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर या वीर जवानांचे सहकारी वरिष्ठ अधिकारी आर्मीचे ऑफिसर तिथं पुष्पचक्र अर्पण करणार आहेत। यांच्या आम्ही नाव देत आहोत। शहीद राजेंद्र तुपारे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। पाकच्या गोळीबारामध्ये त्यांना वीरमरण आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव आता त्यांच्या मूळ गावी कारवे इथे पोहोचलंय आणि मोठी गर्दी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचली आहे। रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। रणजित, आत्ताची काय ताजी माहिती? कारवे गावाचं जे मैदान आहे, जी शाळा आहे, या शाळेच्या पटांगणामध्ये सध्या अंतिम संस्काराची तयारी पूर्ण झालेली आहे आणि शहीद राजेंद्र यांचं पार्थिव आता या पटांगणावर आणलेलं आहे। सैन्य दलातले अधिकारी, या पंचक्रोशीतले मान्यवर लोक हे सर्व या पटांगणावर जमा झालेले आहेत आणि काही वेळात त्यांच्यावर शासकीय इस्मामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। यासाठी पोलीस दल, सैन्य दलाचे अधिकारी सध्या तैनात झालेले आहेत। शहीद राजेंद्र यांच्या कुटुंबियातले सर्व लोक या ठिकाणी एक व्यासपीठ करण्यात आले, त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आलेलं आहे आणि पुष्पचक्र वाहिल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। धन्यवाद रणजित या माहितीबद्दल। तेव्हा अगदी काही वेळामध्ये राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि पूर्ण गाव शोकमग्न आहे। मात्र या वीराला अखेरचं वंदन करण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी या परिसरात बघायला मिळते। थेट दृश्य आपण बघतोय कारवे इथली। शहीद नायक राजेंद्र तुपारे अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या गावाला आले होते। तेव्हा शहीद तुपारे यांच्या अंत्यविधीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। अगदी काही दिवसापूर्वीच राजेंद्र तुपारे आपल्या मूळ गावी आले होते आणि आतापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा झालाय आपण एक नजर टाकूया। तेव्हा पाकच्या गोळीबारामध्ये राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलेलं होतं आणि त्यानंतर शोककळा पसरली होती कोल्हापूर जिल्ह्यावर खास करून, आणि त्याच कोल्हापूरचा हा सुपुत्र, कारवे गावचा सुपुत्र राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव आता त्यांच्या मूळ गावी आणलेलं आहे आणि मोठी गर्दी इकडे बघायला मिळते। शोकाकुल आप्त मित्रपरिवार, अश्रू आवरत नाहीयेत या सगळ्या मंडळींना, कारण त्यांचा उमदा वीर त्यांच्यातून निघून गेला।
थेट दृश्य आपण बघताय कारवे गावात. त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार होत आहेत. पंचक्रोशीतनं मोठी गर्दी या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी बघायला मिळते. तेव्हा याच ठिकाणी आता राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मोठी गर्दी जमलेली आहे पंचक्रोशीतल्या मंडळींची. त्यासोबतच आप्तस्वकीय नातेवाईक अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. पुन्हा एकदा जाणार कोल्हापूरला कारवे गावी शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार. दोन मिनिटं मौन राखायचं. 2 मिनिटं मौन राखायचं. शांतता पाहिजे. मौन राखा. दादा कृपया सर्वांनी शांत राहा. यानंतर राजेंद्र तुपारे यांच्या वडिलांच्याकडे राष्ट्रीय ध्वज अर्पण केला जात आहे. कृपया कुणीही एक शब्द न बोलता तेव्हा राजेंद्र तुपारे यांना मानवंदना देण्यात येईल आणि त्या काही क्षणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. मोठी गर्दी परिसरातल्या गावकऱ्यांची तसंच नातेवाईक मित्रपरिवार यांची राजेंद्र तुपारे यांना आदरांजली वाहण्यासाठी झालेली आहे. चंदगडच्या कारवे गावचे राजेंद्र तुपारे हे पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले आणि त्यानंतर जिल्ह्यावर एकच शोककळा पसरली. राजेंद्र तुपारे यांची पत्नी शर्मिला तुपारे यांच्याकडे राष्ट्रीय ध्वज गावातील ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर अंत्यविधीची तयारी केली आणि आता त्यांच्यावर काही वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण गाव शोकसागरात आहे. गावातले व्यवहार काल बंद होते.
आणि आजही गावातले व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ध्वज सुपूर्द केला जातो आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया शांत राहा. या वीर पत्नीकडे जम्मू काश्मीरच्या पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात तुपारे शहीद झाले होते. आपल्या तब्बल 14 वर्ष त्यांनी भारतीय सैन्य दलात देशसेवा केली. राष्ट्रीय ध्वज तिरंगा सुपूर्द केला जातो आहे. हा एक अतिशय भावनिक क्षण ज्या वीर पत्नीने हा एवढा मोठा त्याग केलेला आहे. त्या वीर पत्नीकडे आपल्या राष्ट्राचे प्रतीक तिरंगा सुपूर्द केला गेलेला आहे. आणि यानंतर आणि या वीरपुत्राला आपले वीर पाहण्याने जवान कारवे गाव राजेंद्र तुपारे शोकमग्न आहे. यांचे आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात आणखी आता राजेंद्र तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. फुलं जात आहे. सर्वांनी खूप शांतता पाळायची आहे. आपण जिथं आहोत तिथं शांत राहायचं आहे. रविवारी ही बातमी आली आणि त्यानंतर या गावावर या परिसरावर एकच शोककळा पसरली. आणि त्यानंतर आज या गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यात येतोय, आदरांजली वाहण्यात येते. तुपारे यांच्या कुटुंबामध्येच देशसेवेची समाजसेवेची मोठी परंपरा आहे आणि त्यातच त्यांनी देखील तब्बल 14 वर्ष देशाची सेवा केली. आणि अगदी काही दिवसापूर्वीच राजेंद्र तुपारे आपल्या गावी देखील आलेले होते आणि सैन्यात दाखल झाल्यापासून आतापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला आपण बघूया.